गुढीपाडवा म्हणजे नवीन ऊर्जा, नवसंकल्प आणि विजयाचं प्रतीक. यावर्षी 30 मार्च 2025 रोजी गुढीपाडवा साजरा केला जाणार आहे आणि विशेष म्हणजे या दिवशी काही अलौकिक शुभ संयोग तयार होत आहेत, जे काही राशींना मोठा लाभ देणारे ठरणार आहेत. ज्योतिषशास्त्रानुसार यंदाच्या गुढीपाडव्याला ग्रहांचा अनोखा संगम होतोय, ज्यामुळे काही राशींसाठी हा दिवस सुवर्ण काळ ठरू शकेल. करिअर, धनलाभ, आरोग्य आणि वैवाहिक जीवनात हा संयोग चमत्कारिक सकारात्मक बदल घडणारा ठरू शकेल. मग कोणत्या राशींचं नशीब अचानक फुलणार आहे, कोणते शुभ योग जोडून येत आहेत, जे तुम्हालाही अपार यश मिळवून देतील? चला या विशेष संधीचा फायदा कसा घ्यायचा याविषयी सुद्धा सविस्तर माहिती जाणून घेऊया. पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा. यंदा गुढीपाडवा 30 मार्च 2025 रोजी आहे. काही विशेष ग्रहयोग आणि शुभ संयोग या दिवशी जोडून येत आहेत, ज्यामुळे हा दिवस अधिक शुभ ठरणार आहे. या योगामुळे काही राशींना विशेष लाभ मिळणार आहे. आता या भाग्यवान राशी कोणत्या हे जाणून घेण्याआधी आपण या दिवशी तयार होणारे शुभयोग आधी जाणून घेऊया. गुढीपाडव्याच्या दिवशी संध्याकाळी 5:54 इंद्रयोग निर्माण होत आहे. या योगात केलेले शुभ कार्य यशस्वी ठरू शकते. नवे उपक्रम, गुंतवणूक किंवा व्यावसायिक निर्णय घेण्यासाठी हा काळ उत्तम ठरू शकेल. शिवाय गुढीपाडव्याच्या दिवशी संपूर्ण दिवस सर्वार्थ सिद्धी योग राहणार आहे. या योगात सुरू केलेले कार्य सिद्धीत जाते असं म्हणतात. म्हणून या दिवशी नवीन व्यवसाय, नोकरी, गृहप्रवेश किंवा महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी हा दिवस उत्तम मानला जातोय. याचबरोबर गुढीपाडव्याच्या दिवशी रवी पुष्य योग तयार होतोय, जो अत्यंत शुभ मानला जातोय. हा योग सुद्धा संपत्ती आणि समृद्धी वाढवण्यासाठी शुभ असतो. या दिवशी सोनं, चांदी, वाहन किंवा नवीन घर घेणं शुभ ठरू शकतं, कारण गुढीपाडव्याचा मुहूर्त हा 3.5 शुभ मुहूर्तांपैकी एक पूर्ण मुहूर्त मानला जातो. याचबरोबर गुढीपाडव्याच्या दिवशी सूर्य मेष राशीत प्रवेश करणार आहे, तर मंगळ हा बलवान स्थितीत असेल. यंदाचं वर्ष हे मंगळाचं आहे, त्यामुळे या योगात आत्मविश्वास, ऊर्जा आणि यशाचे मार्ग मोकळे होऊ शकतात. स्पर्धा परीक्षांना बसणाऱ्या आणि नवीन संधी शोधणाऱ्यांसाठी हा काळ उत्तम ठरू शकणार आहे. याचबरोबर गुढीपाडव्याच्या दिवशी चंद्र कर्क राशीत असेल, जो अत्यंत शुभ योग मानला जातो. यामुळे मानसिक शांती, घरगुती सौख्य आणि आर्थिक स्थैर्य प्राप्त होतं असं सांगितलं जातं आणि यामुळेच कुटुंबात आनंदाचं वातावरण राहतं. यंदा गुढीपाडव्याच्या दिवशी ब्रह्ममुहूर्त पहाटे 4:41 पासून ते पहाटे 5:27 आहे. त्याचबरोबर अभिजित मुहूर्त दुपारी 12:01 पासून ते 12:50 आहे. या शुभ मुहूर्तामध्ये गुढी उभारल्यास अत्यंत शुभ फळ मिळतं आणि संपूर्ण वर्षभर सुख समृद्धी राहते असं सांगितलं जातं. आता या शुभ संयोगामुळे कोणत्या राशींना फायदा होईल हेही बघूया. ज्योतिषशास्त्रानुसार या ग्रहस्थितीचा विशेष फायदा मेष, कर्क, सिंह, वृश्चिक आणि धनु राशींना होणार असल्याचं सांगितलं जातंय. गुढीपाडव्याच्या दिवशी ग्रह नक्षत्रांच्या विशेष संयोगानं या 5 राशींचं नशीब प्रबळ होणार आहे. या राशींसाठी हा दिवस विशेष फायदेशीर ठरणार असून त्यांचा सुवर्ण काळ सुरू होणार असल्याचं सांगितलं जात आहे. त्यातली पहिली भाग्यवान रास आहे मेष रास. मेष राशीच्या लोकांसाठी गुढीपाडवा शुभ ठरू शकणार आहे. नोकरी किंवा व्यवसायात नवीन संधी या व्यक्तींना उपलब्ध होतील. केलेली गुंतवणूक फायद्याची ठरेल, धनलाभ होईल. शिवाय घर, गाडी किंवा एखादी मोठी मालमत्ता घेण्याचा योग या काळात निर्माण होते. त्याचबरोबर मेष राशीच्या लोकांमध्ये आत्मविश्वास वाढेल आणि नवीन कामामध्ये यश मिळेल. हा मंगळाचा शुभ प्रभाव असेल. त्यानंतर दुसरी भाग्यवान रास आहे कर्क रास. कर्क राशीच्या लोकांसाठी गुढीपाडव्याचा सण नवी उमेद घेऊन येणार आहे. मानसिक शांतता आणि आत्मविश्वास या काळात वाढू शकेल. ही चंद्राची सकारात्मक कृपा असेल. शिवाय कौटुंबिक सौख्य, घरात आनंद, प्रेम आणि सौहार्द वाढेल. समाजात आपली प्रतिष्ठा वाढेल, नवीन ओळख निर्माण होईल. त्याचबरोबर कर्क राशीच्या लोकांना एखाद्या चांगल्या संधीमुळे पैसा मिळू शकतो. यामुळे आर्थिक स्थैर्य लाभेल. त्यानंतरची तिसरी भाग्यवान रास आहे सिंह रास. सिंह राशीच्या लोकांना गुढीपाडवा खूप शुभ ठरणार आहे. सूर्याच्या विशेष कृपेमुळे सिंह राशीच्या लोकांना समाजात मान सन्मान वाढेल, प्रसिद्धीही मिळेल. नव्या प्रकल्पाची सुरुवात करण्यासाठी हा काळ उत्तम मानला जातोय. जुने कर्ज फेडण्यासाठी किंवा आर्थिक समस्या दूर करण्याची संधी या काळात मिळेल. त्याचबरोबर सिंह राशीच्या लोकांचे शरीर तंदुरुस्त राहील आणि मानसिक स्थिरताही मिळेल. स्वास्थ्य या काळात उत्तम राहणार असल्याचं सांगितलं जात आहे.
त्यानंतर चौथी भाग्यवान रास आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या लोकांसाठी गुढीपाडव्याचा दिवस मोठ्या संधी घेऊन येणारा ठरू शकतो. मंगळाच्या शुभ प्रभावामुळे करिअर आणि व्यवसायात वेगाने प्रगती होईल. अचानक धनलाभ होईल, आर्थिक स्थिती मजबूत होईल आणि उत्पन्नात वाढ होणार असल्याचं सांगितले जाते. त्याचबरोबर घरगुती वाद मिटतील, नात्यांमध्ये गोडवा येईल, परिवारात आनंद असेल. जुने अपयश मागे टाकून पुढे जाण्याचा हा उत्तम काळ मानला जातोय. हा नवीन सुरुवातीचा काळ असल्यामुळे संधीचा लाभ घेण्याचा सल्ला दिला जातोय. त्यानंतर पाचवी भाग्यवान रास आहे धनुरास. धनुराशीच्या लोकांसाठी गुढीपाडव्याचा काळ अत्यंत शुभ ठरणार आहे. या काळात नवीन संधी आणि मोठं यश मिळेल. हा गुरुचा आशीर्वाद असेल. त्याचबरोबर पैशाची चिंता दूर होईल, उत्तम उत्पन्नाचे मार्ग मोकळे होतील, करिअरमध्ये प्रगती होईल, मोठ्या संधी मिळतील, इच्छित पद किंवा नोकरी मिळण्याची शक्यताही आहे. आरोग्य या काळामध्ये उत्तम राहील. शरीर आणि मन दोन्ही निरोगी राहणार असल्याचं सांगितलं जात आहे. तर मंडळी, गुढीपाडव्याच्या दिवशी मेष, कर्कट, सिंह, वृश्चिक आणि धनु या राशींच्या लोकांसाठी हा काळ आनंददायी बातम्या देणारा ठरू शकेल. करिअर, संपत्ती, आरोग्य आणि कौटुंबिक जीवनात यश मिळण्याचे संकेत या काळात आहेत. तुमच्या राशीचाही यात समावेश असेल तर तुम्हीही नवीन वर्षाची सुरुवात सकारात्मक विचारांनी आणि शुभ संकल्पांनी नक्कीच करू शकता. लोकमत भक्तीच्या सर्व प्रेक्षकांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. अशाच प्रकारे सणावारा संबंधित व्रतवैकल्य असतील, उपासना असतील, पूजाविधी संबंधित आणखी काही माहिती तुम्हाला हवी असेल, त्याचबरोबर वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र, अंकशास्त्र यांसारख्या विषयावर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. शिवाय तुम्हाला आणखीन कोणत्या विषयावरचे व्हिडिओ ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा. या संबंधित संपूर्ण मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे, तेव्हा कमेंट नक्की करा. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका.